टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज 13 प्रमुख आखाड्यांच्या साधू महंतांची बैठक पार पडते। जिल्हाधिकारी कार्यालयात ज्या ठिकाणी ही बैठक पार पडते आहे त्या ठिकाणी आपण सध्या आहोत। नेमकी साधू महंतांसाठी आसन व्यवस्था कशी करण्यात आली आहे ते आपण या ठिकाणी बघतो आहोत। खरं तर देशभरातून हे साधू महंत जे आहेत ते आजच्या या बैठकीसाठी नाशिकमध्ये दाखल होत आहेत आणि अशा पद्धतीने ही पहिलीच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरची बैठक आहे ज्यामध्ये थेट मुख्यमंत्री 13 आखाड्यांच्या प्रमुख साधू महंतांशी संवाद साधणार आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतो सगळ्यात प्रमुख ठिकाणी असतील मुख्यमंत्री जे या बैठकीला संबोधित करतील आणि साधू महंतांशी चर्चा करतील। त्यांच्या दोन्ही बाजूंना मंत्री महोदय यांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या डाव्या बाजूला वैष्णव आखाड्यांचे जे साधू महंत आहेत ते या ठिकाणी विराजमान असतील, तर मुख्यमंत्र्यांच्या उजव्या बाजूला सगळे शैव आखाड्यांचे जे प्रमुख साधू महंत आहेत ते या ठिकाणी विराजमान असणार आहेत। शैव आखाड्यांच्या साधू महंतांच्याच अगदी मागच्या बाजूला सगळे प्रमुख जे नाशिकचे अधिकारी आहेत, ज्यामध्ये विभागीय आयुक्त असतील, पोलीस आयुक्त, विशेष महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, आयुक्त, हे सगळे अधिकारी जे आहेत ते शैव आखाड्याच्या या साधू महंतांच्या मागच्या बाजूस असतील, तर वैष्णव आखाड्यांचे जे साधू बसणार आहेत त्यांच्या मागच्या बाजूला देखील काही लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। यासोबतच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही तीर्थस्थानांचे पुरोहित संघांचे जे अध्यक्ष आहेत त्यांची देखील या बैठकीमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये एकूणच या संपूर्ण सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत चर्चा केली जाणार आहे, उहापोह केला जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अमृत स्नानांच्या तारखा ज्या आहेत त्या तारखा मुख्यमंत्री या बैठकीत जाहीर करणार आहेत। त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन हर्षलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।